आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। भरधाव कारच्या धडकेत वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू। कर्तव्य बजावून घरी जात असताना काळाने केला घात। इगतपुरी भरधाव वेगाने जात असलेल्या 4 चाकी वाहनाच्या धडकेत वनरक्षक गोरख बागुल वय 48 यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की इगतपुरी वनपरिक्षेत्रात लाकडाची अवैध वाहतूक रोखत कारवाई करून परत जात असलेल्या वनपथकाच्या मदतीसाठी वनरक्षक गोरख बागुल हे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। वन विभागाचे पथक कारवाई करून जप्त केलेला ट्रक घेऊन नाशिकच्या दिशेने येत होते। वनपाल सुनील पवार यांनी पाथर्डी फाटा येथे राहत असलेले वनरक्षक गोरख बागुल यांना मदतीसाठी बोलावून घेतले होते। गोरख बागुल हे उड्डाण पुलाखालील स्वतःचे वाहन उभे करून उड्डाण पुलावरून पायी जात असताना पुलावरून जात असलेल्या भरधाव वेगाने 4 चाकी वाहनाने त्यांना धडक दिली। ही बाब वनपथकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने गोरख बागुल यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। वनरक्षक गोरख बागुल हे माजी सैनिक होते। या घटनेने वन अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती। त्यांच्या अपघाती मृत्यूने वन विभागात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे।